हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत पॉपलेट फिश करी। चला तर मग आता आपण बनवायला सुरुवात करूया। इथे पॉपलेट हा मासा घेतलेला आहे करीसाठी। तर मी पॉपलेटचा डोक्याचा भाग आणि मागचा शेपटीचा भाग हा रश्श्यामध्ये सोडण्यासाठी घेतलेला आहे। त्याला मी आता हळद, मीठ आणि लिंबू लावून ठेवणार आहे। आता हे आणि 10 मिनिटांसाठी मासा तसंच बाजूला ठेवून द्यायचा आहे। आता आपण फिश करीसाठीचा मसाला पाहून घेऊयात। फिश करीसाठी मी वाटून घेतलेलं आहे। त्यामध्ये आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर हे मी थोड्याशा तेलावर भाजून असं वाटून घेतलेलं आहे। बारीक चिरून कांदा घेतलाय, टोमॅटो घेतलाय आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे। आणि ज्या कढईमध्ये मी हे वाटणाचा मसाला जो भाजून घेतलेला होता, म्हणजे जे खोबरं, कच्चं आलं, लसूण, त्याच कढईमध्ये मी तेल टाकून आता हा मसाला परतून घेणार आहे। कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी आता कांदा टाकत आहे। त्यामध्ये मी आता टोमॅटो घालत आहे। टोमॅटो मी अर्धा चिरून घेतलेला आहे। आता हे परतून घेत आहे चांगलं। हे चांगलं परतल्यावर यामध्ये मी आता वाटण घालणार आहे। कांदा टोमॅटो चांगलं परतल्यावर त्यामध्ये मी घालत आहे अर्धा चमचा हळद, घरगुती केलेला काळा मसाला, चवीपुरतं मीठ आणि हे कांदा आणि टोमॅटो मध्ये मिक्स करून घेते। आणि आता लगेच मी यामध्ये वाटण घालत आहे, जे मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। आणि आता ह्या वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। वाटण असे चांगले परतून घ्यायचे आहे। आता ह्या वाटणाला आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। ह्याला चांगल्या प्रकारे तेल सुटल्यावर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। वाटण्याला चांगलं तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। जेवढे तुम्हाला रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घालून घेतलेलं आहे आणि जो मसाला परतलाय तो या पाण्यामध्ये आता मिक्स करत आहे। आता याला उकळी येऊन द्यायची आहे। रश्श्याला आता उकळी यायला लागलेली आहे। त्यावर आता कोथिंबीर घालून घेऊया बारीक चिरलेली। आता या उकळी आलेल्या रश्श्यामध्ये मगाशी मॅरिनेट करून ठेवलेल्या आपण हळद, मीठ, लिंबू लावून ठेवलेल्या मासा सोडणार आहोत, म्हणजेच पॉपलेट सोडणार आहोत। आणि एक 10 मिनिटं ते शिजवून घेणार आहोत या रश्श्यामध्ये। 10 मिनिटांनी आपली ही करी तयार असेल। तयार झाली आहे आपली फिश करी, पाहू शकता तुम्ही।